गांधीच्या मनीते सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आजचा 4था दिवस। उपोषणकर्ते कारभारी महाराज आंबोरे यांच्या मुलीने दिली उपोषणस्थळी भेट। रामनगर साखर कारखाना सुरू करून आमच्या वडिलांचं उपोषण मागे घ्यावे, मुलींची शासनाकडे मागणी। आज दिनांक 30 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गांधीच्या मनीते सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आजचा 4था दिवस असून उपोषणकर्ते कारभारी महाराज आंबोरे यांच्या मुलीने गांधीच्या मनीते सुरू असलेल्या उपोषणाला भेट दिली आहे। जालना तालुक्यातील रामनगर इथे कारखाना सुरू करण्यात यावा अशी आणि आमच्या वडिलांचं उपोषण मागे घेण्यात यावे अशी मागणी मुलीने शासनाकडे केली आहे। जे वडील उपोषण बसले जालना रामनगर कारखाना सुरू करण्यासाठी, एकीकडे देखील तुमच्या वडिलांची तब्येत देखील खालावत चाललेली आहे, काय सांगणार? माझे वडील उपोषणाला बसले, हे शेतकऱ्याच्या फायद्यासाठी बसलेले। रामनगरचा कारखाना जर चालू केला तर इतकी बेरोजगार आहे मुलं, त्यांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्याचा पण भरपूर फायदा होईल। तर सरकारने त्याची तब्येतीची काळजी घेऊन सगळं म्हणजे विचारपूर्वक निर्णय घ्यावा पटकन आणि उपोषण लवकर सोडून लावा। काय नाव आपलं? मीरा राजू काळे, सारवाडी। सारवाडी। जालना रामनगर कारखान्यासाठी तुमचे वडील स्वतः उपोषणाला बसलेले, एकीकडे देखील तुमच्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे, काय सांगणार? खालवत चालेल याची सरकारनं काळजी घ्यायला पाहिजे आणि ते सत्यासाठी लढत आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे। पण सरकारनं त्याच्या ज्या मागण्या आहे त्याची मान्यता द्यायला पाहिजे, म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे। बाबा त्याची तब्येत आता किती दिवस झाले, किती खालवत चालली त्याची तब्येत, त्यानं थोडी काळजी घ्यायला पाहिजे ना। त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करायला पाहिजे। आता काय मागणी तुमची? आता ते रामनगरचा कारखाना जो होता आहे तर त्याच्यातून ते समृद्धी महामार्ग जे त्यांना रेखाटन केलं याच्यातून जाणार आहे ते जाऊ देऊ नये बाबा। तो कारखाना आहे ना तर तुटल्या जाईल ना ते रस्ता जर गेला तर ते, आणि ते चाली करून द्यावं म्हणजे शेतकऱ्याला भरपूर फायदा होईल। त्या कारखाना जर चालू झाला तर ते ऊसाची किती मरमर व्हायला लागली आता शेतकऱ्याची। काय नाव आपलं? गीता कृष्णा धुमाळ, धुमाळ। आम्ही मुलगी त्यांची।